डोळ्यांची दृष्टी कमी झाली आहे. हे 10 पदार्थ झोपेतच दुरुस्त करतील तुमचे डोळे. मित्रांनो, कधी सकाळी उठल्यावर तुम्हालाही समोरचं सगळं धूसर किंवा अंधुक दिसतं का? खास करून 60 पेक्षा जास्त वय असलेल्या आपल्या घरातील मोठ्या लोकांना हा त्रास खूप वेळा होतो. पण लक्षात ठेवा, ही समस्या फक्त वय वाढल्यामुळे होतं असं अजिबात नाही. सकाळी उठल्यावर नजर अंधुक होणे किंवा डोळ्यात जळजळ होणे याचा सरळ अर्थ असा आहे की रात्री झोपेत तुमच्या डोळ्यांना जितके पोषण मिळायला हवे होते तितके मिळाले नाही. पण काळजी करू नका. यासाठी कोणतेही महागडी औषधे किंवा आय ड्रॉप्सची गरज नाही. वय वाढले तरी नजर तीक्ष्ण कशी ठेवायची हे समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. क्रमांक 1. उखडलेलं अंड. डोळ्यांची नजर तीक्ष्ण ठेवण्यासाठी आणि चष्म्याचा नंबर वाढण्यापासून रोखण्यासाठी अंड्याचा पिवळा भाग खाणं खूप फायदेशीर ठरतं. यात व्हिटॅमिन ए आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झिंक भरपूर असतं. झिंक हे असं खनिज आहे जे लिव्हरमधलं साठलेलं व्हिटॅमिन ए थेट डोळ्याच्या पडद्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. हे रात आंधळेपणा आणि डोळ्यांचा कोरडेपणा कमी करतो. रोज सकाळी नाश्त्याला एक उकडलेलं अंड पिवळ्या भागासकट खाणं उत्तम, कारण मुख्य जीवनसत्त्वे पिवळ्या भागातच साठलेली असतात. क्रमांक 2. रताळं. डोळ्याच्या आरोग्यासाठी आणि दृष्टी टिकवण्यासाठी रताळं खूपच फायदेशीर असतं. रताळ्याला त्याचा सुंदर नारंगी रंग बीटा कॅरोटीनमुळे मिळतो. एका मध्यम आकाराच्या रताळ्यातून आपल्याला दिवसाला लागणाऱ्या व्हिटॅमिन ए पेक्षा दुप्पट व्हिटॅमिन ए सहज मिळतं. हे डोळ्याच्या आतील ओलसर थराला सुकू देत नाही, ज्यामुळे धूळ आणि जंतू डोळ्यात सहजरित्या टिकू शकत नाहीत आणि इन्फेक्शनचा धोका टळतो. क्रमांक 3. स्क्रीनचा अतिवापर आणि वयानुसार आजकाल ड्राय आय म्हणजेच डोळे सुके पडणे ही खूप मोठी समस्या झाली आहे. यामध्ये डोळ्यात अश्रू तयार होणं बंद होतं आणि डोळ्यात जळजळ होत राहते. अक्रोड हा ओमेगा 3 चा प्रचंड मोठा स्रोत आहे. हे डोळ्यातील अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथींना उत्तेजित करतं, ज्यामुळे डोळ्यामध्ये नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. रोज रात्री 2 अक्रोड पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी खावेत. भिजवल्याने त्यातील उष्णता कमी होऊन ते पचायला अतिशय हलके होतात. क्रमांक 4. हिरवे मटार. मटारमध्ये महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मोबाईल व लॅपटॉपच्या स्क्रीनमुळे डोळ्यांच्या नसांवर येणारा ताण कमी करतात. याशिवाय मटारमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि व्हिटॅमिन B6 अतिशय मोठ्या प्रमाणात असतात, जे डोळ्यांच्या नाजूक पडद्याची वयाआधी होणारी झीज रोखतं आणि दिवसभर काम करूनही डोळ्यावर थकवा आणि जडपणा येऊ देत नाही.
क्रमांक 5. गाजर आपल्या डोळ्यांच्या पडद्यावर अंधारात किंवा कमी प्रकाशात पाहण्यासाठी एका विशिष्ट घटकाची रोज गरज असते. गाजरात मिळणारी बीटा कॅरोटीन शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये बदलतं, जे अंधारात आणि संध्याकाळच्या वेळी दृष्टी स्पष्ट ठेवण्यासाठी थेट काम करतो. नियमित गाजर खाल्ल्याने डोळ्याचा कोरडेपणा दूर होतो आणि बाहेर धूळ, प्रदूषण व तीव्र प्रकाशांचा ताण डोळ्यांच्या नाजूक नसांवर पडत नाही. क्रमांक 6. सुके आलूबुखार ड्राय प्लम्स. बहुतेक लोक ज्या घटकांकडे दुर्लक्ष करतात तो म्हणजे सुके आलूबुखार. बऱ्याचदा पचन सुधारण्यासाठी आलूबुखार खाल्ला जातो, पण डोळ्यांच्या आरोग्यासाठी, विशेषतः साठीनंतर याचे फायदे खूप आहेत. यात असणारे पोटॅशियम झोपेत डोळ्यांमधील दाब नियंत्रित ठेवून काचबिंदूचा धोका कमी करते आणि हानिकारक प्रकाशांपासून डोळ्यांचे रक्षण करते. क्रमांक 7. देशी साजूक तूप. आयुर्वेदामध्ये गाईच्या साजूक तुपाला दृष्टी वाढवणारा आणि डोळ्यांना थंड ठेवणारा सर्वोत्तम पदार्थ म्हटले आहे. तुपात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के मुबलक असतं. जेव्हा आपण तूप खातो तेव्हा ते शरीरातील आणि डोळ्यातील पेशींचा मऊपणा टिकवून ठेवते. क्रमांक 8. आवळा. आपल्या डोळ्यांमध्ये हजारो सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात, ज्या अतिशय नाजूक असतात आणि वय वाढल्यावर फुटण्याची किंवा कमकुवत होण्याची भीती असते. आवळा व्हिटॅमिन सीचा सर्वात मोठा नैसर्गिक साठा आहे. हे डोळ्यांमधील पेशींना घट्ट आणि मजबूत होते, ज्यामुळे डोळ्यांच्या बाहेरील आवरणाची रचना भक्कम राहते. क्रमांक 9. चिया सीड्स. आजकालच्या जीवनशैलीत खराब झालेल्या डोळ्यांच्या पेशी पुन्हा मजबूत करण्यासाठी आणि सुकेपणा दूर करण्यासाठी ओमेगा 3 सर्वात महत्त्वाचे मानले जाते. या सीड्समध्ये याचं प्रमाण भरपूर असते. वय वाढल्यावर किंवा सतत काम केल्याने डोळ्यांच्या पेशींचे आवरण पातळ होते, त्यामुळे डोळे कोरडे पडतात आणि सकाळी जळजळ होते. ओमेगा 3 या आवरणाला पुन्हा घट्ट करतं. क्रमांक 10. संत्री आणि आंबट फळे. संत्री, मोसंबी आणि लिंबू यासारखी आंबट फळे डोळ्यांच्या आतल्या बारीक रक्तवाहिनीचे आरोग्य उत्तम टिकवून ठेवतात. यातील व्हिटॅमिन सी हे डोळ्यांमध्ये होणारे लहान मोठे संसर्ग रोखणारी उत्तम अँटीऑक्सिडंट्स आहेत. नियमित ही फळे खाणाऱ्या लोकांमध्ये मोतीबिंदू होण्याचा धोका खूप पटीने कमी होतो. तसेच ही फळे डोळ्यातील पाण्याचा दाब स्थिर ठेवून डोळ्याचे रक्षण करतात. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.